नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या आपलं दीप पर्व सुरू आहे. ही दिवाळी आपण सगळ्यांनी निश्चितपणे चांगली उत्साहात साजरी केली असेल अशी आशा आहे. मित्रहो, हे दीप पर्व महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी एक चांगली बातमी घेऊन आलाय. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी नुकतेच अर्ज भरून झाले आहेत. अजून नामांकन अर्ज मागे घेण्याची ही प्रक्रिया पार पडलेली नाही. पण आपल्या निवडणूक पंडितांना मात्र निवडणूक निकाल काय येणार याबद्दलचे अंदाज बांधण्याची घाई झाली आहे. या साऱ्या घाई गर्दीतच इलेक्टोरल एज या संस्थेनं लगोलग एक निवडणूक पूर्व सर्वेक्षण करून घेतलं आणि ऐन दिवाळीत आपले अंदाज घोषित केले. या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला 157 जागा मिळून सरकार स्थापन करणं शक्य होणार आहे, तर महायुतीला मात्र केवळ 117 जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज इलेक्टोरल एजचा आहे. अर्थातच महायुतीचं सरकार ज्या नकारार्थी वातावरणात सत्तेवर आलं आणि या सरकारनं जो कारभार किंवा गैरकारभार केला तो पाहता महाविकास आघाडीला बहुमत मिळणं हे साहजिक ठरतं. त्यामुळंच आज इलेक्टोरल एजचे निवडणूक अंदाज हे बहुतेकांना पटणारे असू शकतात. पण अर्थातच महायुतीच्या समर्थकांना हे अंदाज कधीही आवडणारे नाहीत. असो, या निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून येणारे अंदाज आणि प्रत्यक्ष निवडणूक निकाल यात जी काय तफावत असेल ती केवळ आणि केवळ निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. पण सर्वेक्षणांनी महाविकास आघाडीला जो कौल देऊ केलेला आहे त्यावरून वारं मात्र कुठल्या दिशेनं वाहत आहे ते स्पष्ट होऊन जातं. या अंदाजानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल आणि काँग्रेसला 68 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 44 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 41 जागा मिळाव्यात असं सर्वेक्षणाचं म्हणणं आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीतले शेतकरी कामगारी पक्ष, समाजवादी पक्ष या सहकारी पक्षांनाही 4 जागा मिळून जातील. दुसऱ्या बाजूनं महायुतीमध्ये भाजपाला 79, शिंदे सेनेला 23 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 14 जागा मिळाव्यात असं हे सर्वेक्षण सांगतं. त्याशिवाय किमान 14 ठिकाणी अपक्ष किंवा अन्य लहान पक्षाशी संबंधित लोक विजयी होण्याची शक्यता आहे. निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या संस्था आपल्या सर्वेक्षणात किमान 3% एवढा फरक कुठल्याही बाजूने पडू शकतो असं म्हणतात. तसं काही झालं तर महाविकास आघाडीला अगदी काठावरचं बहुमत मिळेल आणि त्या परिस्थितीत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी जे काही करायचं असेल ते सारं करण्याची मुभा असेल असं देखील या सर्वेक्षणातून पुढे दिसून येतं. आपल्या अलीकडच्या राजकारणात निवडणुका जिंकणं हेच केवळ आता राजकारण राहिलेलं नाही, तर निवडणूक जिंकल्यानंतर सरकार स्थापन करण्याचं एक मोठं आव्हान ही आजच्या राजकीय पक्षांपुढे असतं. असे प्रश्न यापूर्वीच्या राजकारणात कधीही नव्हते. राजकारणातलं हे नवं आव्हान म्हणजे भाजपाच्या वर्चस्वाखालच्या राजकारणानं आपल्या राजकारणाला दिलेली एक नवीन देणगी आहे असंच म्हणावं लागेल. लोकशाहीमध्ये खरं तर निवडणुकांमध्ये लोकभावना ही सगळ्यात महत्वाची. काल परवापर्यंत होणाऱ्या निवडणुका या जिवंत लोकभावनेवर होत असत आणि म्हणूनच 1967 मधली ठिकठिकाणची सत्तांतर असोत की 1989, 1996च्या काळातली असोत, ही सारी सत्तांतर झाली ती लोकभावनेच्या बळावर. पण 2014 पासून मात्र आपल्या निवडणुकांचं राजकारण केवळ लोकभावनेनं प्रभावित केलं असं नाही. आता परिणामकारक निवडणूक व्यवस्थापन हा एक मोठाच घटक आपल्या निवडणुकांच्या राजकारणात उपस्थित झालेला आहे. या निवडणूक व्यवस्थापनामध्ये 5 किलो रेशन वाटणं, महिलांसाठी लाडक्या बहिणीसारख्या योजना आणणं किंवा त्यांना साड्या आणि भांडीकुंडी वाटप करणं हे प्रकार आता थेट सरकारी पातळीवरून केले जात आहेत. राजकीय पक्षांकडून पूर्वी व्यवस्थापनासारखे फारसे प्रकार करण्याची पद्धत निवडणुकांमध्ये नव्हती. आता निवडणुकीच्या सूक्ष्म व्यवस्थापनामध्ये मात्र बूथ व्यवस्थापन हा प्रकारही नव्यानं रुजू झाला आहे. हा प्रकार अर्थातच RSSचे सत्ताकांक्षी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि भाजपा यांनी शोधून काढलेला प्रकार आहे. निवडणूक जिंकण्याचं हे शास्त्र आणि तंत्र सतत 70 वर्ष विरोधी पक्षात राहिल्यानंतर
भाजपाला आज कुठे विकसित करता आलेला आहे. या पातळीवर आज देशातला कुठलाही राजकीय पक्ष भाजपाशी बरोबरी करू शकणार नाही. आज राज्यातलं जनमत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकतं असल्याचं सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणांना वाटत असलं तरी मतमोजणीपर्यंत हेच चित्र कायम राहील असं मानणं हे केवळ भोळसटपणाचं ठरावं. आपल्या राजकारणात भाजपा हा पक्ष असा आहे की सत्तेसाठी काहीही करण्याची या पक्षाची आज तयारी आहे. यापूर्वी बिहारात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात भाजपानं यशस्वीरित्या फूट टाकली. हिमाचलमध्ये थेट काँग्रेस फोडून काढण्याचे प्रकार झाले, पण तिथल्या काँग्रेस नेतृत्वानं सारे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपानं क्रूरपणे फूट टाकली. काँग्रेसमध्ये फूट टाकणं कदाचित तेव्हा शक्य झालं नसावं, पण विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची मतं फोडण्याचा उद्योग मात्र भाजपानं तेव्हाही यशस्वीपणे केलेला होता. आज झारखंडमध्ये निवडणुका होत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे तिथं 2 महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. या देशातल्या कानाकोपऱ्यात आजही ठिकठिकाणी बाबर जिवंत आहे. या बाबरांना वेचून काढायचं आहे अशी विधानं ते धडाक्यानं करतायत. हा देखील सूक्ष्म निवडणूक व्यवस्थापनाचाच एक भाग. हे सारं पाहता या साऱ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे पाहायला हवं. आज वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत असलं तरी प्रत्यक्षात मतदान आणि मतमोजणीच्या दिवसापर्यंत कुठेही काहीही होऊ शकतं हे महाविकास आघाडीच्या धोरणांनी निश्चितपणे लक्षात घ्यायला हवं. इलेक्टोरल एज या संस्थेनं जसा महाराष्ट्राचा सर्वे केला त्याच प्रकारचा अंदाज सी व्होटर या संस्थेनंही व्यक्त केलेला आहे. सी व्होटर ही संस्था राजकारणातले विशिष्ट मुद्दे, विशिष्ट प्रश्न आणि प्रमुख नेत्यांची लोकप्रियता या संदर्भात जनमताचा वेध घेणारी संस्था आहे. या संस्थेनेही सध्या महायुती ही महाविकास आघाडीच्या मागे असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. साधारणतः महाराष्ट्राच्या विविध भागात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा 8% मतं अधिक मिळावीत असा सी व्होटरचा अंदाज आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र हाच फरक फार मोठा आहे. तिथल्या सर्वेक्षणात जवळपास 56% लोकांनी महाविकास आघाडी सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केलाय, तर महायुतीला केवळ 36% लोक पुन्हा सत्तेत आणू पाहत आहेत. हा फरक अधिक लक्षणीय, मोठा आणि निर्णायक ठरू शकणार आहे. याचाच अर्थ पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागेल हे स्पष्टपणे दिसत आहे. मागे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर मी स्वतः एक व्हिडिओ केलेला होता. त्यात देखील तिथल्या राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब अशाच प्रकारे उमटलेलं होतं. एक पश्चिम महाराष्ट्र सोडला तर राज्याच्या इतर भागात मात्र या 2 राजकीय आघाड्यांमध्ये मतांची तफावत ही फारशी निर्णायक किंवा मोठी अशी नाही. त्यामुळे राजकीय स्थिती ही निवडणुकीपर्यंत बदलली जाण्याच्याही शक्यता आज आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही मुद्द्यांवर तुलनाच होऊ शकणारी नाही. महायुतीमध्ये काहीही करून निवडणुका जिंकायच्याच ही ईर्ष्या ठासून भरलेला भाजपा नावाचा पक्ष आहे, तर महाविकास आघाडीमध्ये आधुनिक काळातल्या निवडणुका लढवण्याचं कसब अजिबात अवगत नसलेल्या काँग्रेसचा समावेश आहे. या 2 आघाड्यांमधल्या या 2 प्रमुख पक्षांमधला हा मोठा फरक. येणाऱ्या निवडणुका कशा असतील, प्रचार कसा असेल हे ठरवण्याचं काम मुख्यत्वे हे 2च पक्ष करणार आहेत. आज पुढे आलेल्या निवडणूक सर्वेक्षणात एक बाब मात्र स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुढले मुख्यमंत्री असणार नाहीत. तर अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावरही या सर्वेक्षणानं भलं मोठं प्रश्नचिन्ह लगावलेलं आहे. या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं भविष्य डावावर लागलेलं आहे ते भाजपाचं आणि मुख्यत्वे करून देवेंद्र फडणवीस यांचं. आज महाराष्ट्रातल्या 288 पैकी केवळ 152 ठिकाणी भाजपाचे उमेदवार मैदानात असणार आहेत. त्यापैकी किमान 100 जागा जिंकण्याचं आव्हान भाजपासमोर या निवडणुकांमध्ये आहे. कारण भाजपानं स्वतः 100 जागा जिंकल्याशिवाय सत्तेवर येणं त्या पक्षाला कदापि शक्य नाही. मागच्या वेळी भाजपाच्या 105 जागा निवडून आलेल्या होत्या. त्यात पुलवामाचा विषय होता, मोदींचा आणि खुद्द फडणवीस यांचाही विषय तिथं होताच. आज हे सारे मुद्दे अनुपस्थित असणार आहेत.
खऱ्या अर्थानं प्रतिकूल म्हणावं अशा वातावरणात भाजपा या निवडणुकांना सामोरा जाणार आहे. या सर्वेक्षणानं भाजपाला आज केवळ 78 जागा देऊ केलेल्या आहेत. म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण जागांपैकी केवळ निम्म्या जागा आज भाजपाकडे येऊ पाहत आहेत. या स्थितीत भाजपा हे निवडणूक लढते आहे. आज आपण सी वोटर किंवा इलेक्टोरल एज या संस्थांची सर्वेक्षण पाहिली तर वारं हे निश्चितपणे महायुती किंवा भाजपाच्या विरोधात जाणार आहे असं म्हणता येईल. म्हणूनच अलविदा महायुती, अलविदा देवाभाऊ असं आपल्याला आज सहज म्हणता येऊ शकेल. असो मित्र, हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती. नमस्कार.